नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत सर्व पित्र अमावस्याची माहिती, काय करावे व काय करू नये व तसंच अमावस्याची तिथी। चला तर बघूया। पितृपक्षात शेवटचा दिवस म्हणजे पित्र अमावस्या। सर्व पित्र अमावस्या महालय सुद्धा असे म्हणतात। जी पित्रांची तिथी आहे त्यांचे खूप महत्व आहे। पितृपक्षामध्ये पितृ देशातून मुक्ती, पितृदोषातून त्रास कमी करण्यासाठी उपाय आणि सेवा करायची आहे। अमावस्या जवळ येत आहे। अमावस्याच्या काही उपाय तुमच्या आयुष्यात खूप फरक पडेल। म्हणजे अमावस्याला जे तुम्ही उपाय कराल ते खूप फरक पडेल। पितृदोषामुळे काही त्रास असतील तर तेही कमी होतील। आता पितृदोष कसा ओळखायचा? ज्यांच्या घरात लग्न ठरत नाहीत, लग्नाला उशीर होतो व तसे संतान प्राप्ती होत नाही, आजार हे ठरलेलाच असतो, तसंच पैसा टिकत नाही, आपल्याला हे सर्व काही संकटातून बाहेर निघायचे आहे, तर मग पित्र अमावस्या दिवशी करायचे हे उपाय करून पाहायचं। पहा, बरंच फरक पडेल। तुम्ही हा एक अमावस्या नाही तर तुम्ही कितीही अमावस्या हे उपाय करू शकतात। म्हणजे ही अमावस्या पित्र अमावस्या म्हणू नये, तुम्ही दर अमावस्याला सुद्धा हा उपाय करू शकतात। आता आपल्याला काय करायचं आहे? भीमसेन कापूर घ्यायचं आहे आणि काळे तीळ घ्या आणि 2 विलायची आणि 2 लवंगा घ्यायच्या आहे। तुम्हाला हा उपाय तसेच सर्व पित्र अमावस्याला आपण केव्हा आहे जाणून घेऊया, तिथी आणि महत्व आणि श्राद्ध करण्याची विधी सुद्धा। पितृपक्षाची 7 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे। सर्व पित्र अमावस्या पितृपक्षाच्या शेवट होते। पितृपक्षात आपल्या पितरांची श्रद्धा करण्याची पद्धत असते, त्यामुळे पितृदेवांचे आशीर्वाद मिळतात व पितृदोष देखील दूर होतो असे मानले जाते। सर्व पित्र अमावस्या हा पितृपक्षात शेवटचा दिवस आहे। या दिवसाला सर्व मोक्ष अमावस्या असेही म्हणतात। या दिवशी श्रद्धा आणि तर्पण विधी सर्व पितरांच्या नावाने करतात। सर्व पित्र अमावस्या कधी आहे आणि तर्पण कसे करायचे हे आपण जाणून घेऊया। सर्व पित्र अमावस्या पितृपक्षाच्या शेवटी येते, तिला महालय आणि सर्व पित्र अमावस्या ही असे म्हणतात। पितरांचा आशीर्वाद मिळण्यासाठी हा पितृ पक्षात शेवटचा दिवस असतो। या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण पितरांना समर्पित असते। या दिवशी आपण पितरांना निरोप देतो व सर्व पित्र अमावस्या कधी आहे, तिची तारीख आणि महत्व काय आहे हे आज आपण जाणून घेऊया। सर्व पित्र अमावस्या कोणता श्राद्ध करतात? ज्या पितरांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांच्या श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी करतात। त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे। हे श्राद्ध पितर देव स्वीकारतात, त्यामुळे पितृपक्ष शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहित नाही असे पितरांचे श्राद्ध केले जाते। सर्व पित्र अमावस्याची तिथी। अमावस्या तिथी प्रारंभ 20 तारखेला रात्री 12:17 सुरू होईल, तसंच अमावस्या तिथी समाप्ती 21 तारखेला रात्री 1:24 संपेल। उदय तिथीनुसार सर्व पित्र अमावस्या हे 21 तारखेला साजरी केली जाईल। यावेळेस सर्व पित्र अमावस्या शुभ योग आणि सर्वात सिद्धी योग देखील मानले जाते। तसंच श्राद्ध हे नियम काय आहेत ते पाहूया आपण। या दिवशी पित्र नदीत आंघोळ करावी आणि पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे। हातात थोडे तांदूळ घेऊन पितरांचे स्मरण करावे आणि श्रद्धा संकल्प करावे। तसंच जलात अक्षदा टाका आणि ते जल देवाला अर्पण करा। मग पितरांच्या नावाने तर्पण करा। पितरांना तर्पण करण्यासाठी काळे तीळ आणि पांढरी फुले हातात घेऊन पाण्यात टाका। तसंच तर्पण करण्यासाठी तर्जन्य आणि अंगठ्यामध्ये दर्भच्या आणि अंजली तयार करा। अंजलीत जल घेऊन रिकाम्या पात्रात टाकावं। सर्व पितरांना आठवण करून पितरांच्या नावाने तीळ आणि जल तर्पण करतात आणि ओम पित्राय नमः असा जाप करायचा। नंतर तर्पणाचे जल एखाद्या झाडाला अर्पण करा व
करा, घरी ब्राह्मणाला बोलून भोजन करवा. व पितृपक्षाची समाप्ती. सर्व पितृ अमावस्या पितृपक्षात अंतिम दिवस आहे, ज्याला महालय आणि सर्व मोक्ष अमावस्या देखील असे म्हणतात. दिवस पितरांना समर्पित असतो. या दिवशी पितरांचे आशीर्वाद मिळाले, या दिवशी श्रद्धा आणि तर्पण करा व आपण पितरांना आदराने निरोप दिला जातो. अशा पद्धतीने सर्व पितृ अमावस्याला अशा प्रकारे सर्व पितृ अमावस्याची समाप्ती होते. तसंच आपल्याला अमावस्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचे ते पण बघूया. आपल्याला काय करायचं अमावस्या दिवशी? आपल्याला पितरांची अमावस्या असो किंवा वर्षभर अमावस्या असो, आपल्याला हा उपाय केले तरी चालतंय. आपल्याला काय करायचंय? भीमसेन कापूर घ्यायचे आहे आणि काळे तीळ घ्या आणि 2 वेलची व 2 लवंग घ्यायचे आहे. तुम्हाला हा उपाय पंक्तीमध्ये किंवा तवावरती करायचे आहे. सर्व ओम पितृदेवाय नमः असं म्हणत आपल्याला ते काय करायचं? आहुती द्यायचं व तुम्हाला सकाळी करायचे आहे. व दक्षिण दिशेला तोंड करून आसनावर बसायचे आहे व तुम्हाला धूर करून घ्यायचे आहे. त्यात तुम्हाला तूप टाकायचे आहे आणि कापूर आधी घाला. त्यानंतर त्यात 11 चिमूटभर काळे तेल टाकायचे आहे आणि ओम पितराय नमः, ओम पितराय नमः असं म्हणायचं आहे. स्वाहा म्हणत आपल्याला टाकायचं आहे. कापूर सोबत तेल जाळा व लवंग व इलायची पण आपल्याला घालायची आहे त्या म्हणजे ओम मध्ये आणि ओम पितृदेवाय नमः असं स्वाहा म्हणत तुम्हाला ते टाकायचे आहे. काळे तिळाची आहुती द्यायची आहे आणि प्रभावशाली उपाय आहे हा. म्हणजे आपल्याला कसं पितरांना आत्मेला शांती भेटावं आणि आपल्या घरात म्हणजे आपल्या डोक्यावर त्यांचा आशीर्वाद असो, त्यासाठी आपल्याला हा होम करायचं. छोटस पंथी घेऊन तुम्ही त्यात करायचं आहे. उपाय आहे, करून पहा. तुमच्या आयुष्यात जे अडथळे असतील ते दूर होतील. करून पहा. श्री स्वामी समर्थ.